हम्म. आणि तुमच्या वयाचे जे लोक आहेत ते आता काय करतात? ते असे लंगडत लंगडत चालत येतात ते. आणि आता तुम्ही सरळ सरळ चालले जाय मी पळत चालतो. चालत पण नाही पळतात काका. बघा तुमच्या असं माइंड मध्ये होतं का की एवढं तुमचं वय जास्त झालंय 65 वय, या वयामध्ये तुमचं वजन आता कमी होणार नाही, तुमचं आयुष्यभर काहीतरी गोळ्या खाव्या लागणार, ते गुडघे दुखीन खाट्यावरतीच आयुष्य झालं असं मला वाटत होतं का? 5,000 रुपयाच्या गोळ्या लागायच्या महिन्याला. महिन्याला 5,000 रुपयाच्या कशा कशाच्या? हे सांधे दुखायची, गुडघे दुखायची, सगळं अंग दुखायचं असं. तर रोजच्या 2-4 गोळ्या खायला लागायच्या. 2-4? हा. ओके. आता मला एक सांग, आम्ही जर आत्ताच वजन नाही कमी केलं, तर आम्ही आत्ताच आपलं जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित नाही ठेवलं, तर तुमच्या वयापर्यंत आम्हाला 5,000च्या गोळ्या लागतील किंवा 10,000च्या गोळ्या लागतील. तर ते आता 3 महिने 4 महिने झाले तशी एक गोळी नाही, फक्त बीपीची गोळी. सर्वांना डिस्क्लेमर आहे, आम्ही कोणतीही मेडिसिन बरी करत नाही, आम्ही कोणतीही मेडिसिन बंद करत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहे ते गोळ्या बंद होत असतात. मग तुमचे पैसे वाचले. अगो दुखलंच नाही, मग तशाच गोळ्या उरलेल्या आहेत 1 महिन्याच्या, मागे नाही द्यायच्यात ते आता. दुखलंच नाही होय? नाही नाही, का बरं दुखलं नसेल? तुम्हाला काय वाटतं का दुखत नसेल? याच्यात ती ताकदच तेवढी, यम करायचं, फेल घ्यायचं खाण्यात. येस. आणि आता एक तुमच्या झालंय फॅमिली आता. अजून कोण कोण फ्युल घेतं? आज 4 लोक घेतले आमच्याकडे. 4 लोक. हा. का बरं तुम्हाला असं वाटलं की मी एकट्याचं आरोग्य सुधारलंय, माझे गुडघे दुखायचे राहिलेत, मग बाकीच्यांना पण द्यावं? अहो त्याच्यात लय भारी काम आहे ना, एकदम मस्त वाटत, फ्रेश. नाश्ता करायचं टेन्शन आहे काय? नाही नाही, काहीच नाही. शिरा कुठे ठेवलाय आणि उपीट कुठे ठेवलंय आणि ते पोहे कुठे ठेवले तर नाश्ता करायचे ठरले तर ते आपले काजू आणलेले 2-4 खायचे सकाळच्या परी. ठीक आहे, त्याचा फायदा होतो. म्हणजे बघा घरातले सर्वजण आजारी पडतात का आता? नाही आता नाही. भारीच झालं ना, किती पैसे वाचले बघा बरं. पण आता एक झालंय, 1-1.5 महिन्यापासून वजन थांबलेलं आहे जागेवर, त्याच्याकरता सांगा भाऊ काही. काय होतं तुम्हाला सांगतो मी, आपल्या बॉडीतलं जे काही फॅट असतं आपण चरबीतलं वजन कमी करतो बरोबर. हा आता चरबी कमी जर झाली हा बरोबर, तर जी स्किन असते बघा, मोठा जर फुगा फुगवलेला असेल, हा हवा काढून घेतली तर काय होतं, फुग्याला थोडस असं तुरपते पडल्यावानं होतं बरोबर. हा मग काय होतं, आपल्या बॉडी मधलं जर फॅट काढून घेतलं तर आपली स्किन अशी तुरपुते पडल्यावानी वाटू नये, त्यासाठी हा स्किन रिकवर होत असते. आपली जी काही नॉर्मल स्किन असते पहिल्यासारखी हा तरुणपणा वयामध्ये जी स्किन असते ना, तशी स्किन होण्यासाठी थोडंसं वजन थांबतं. कारण हा काय होतं, वजन एकदा कमी होतं, स्किन एकदा रिकवर होते, म्हणजे दोन्ही सोबत होत नसतं कधी. मग थोडंसं वजन कमी होतं, मग थोडी आता शर्ट दाखवत आहे बघा, डेअरी कुठे कमी झाली. येत ना, अशी आवळ होती येते, हे बघा ना किती. आवाज झाला तर डिले झालंय. म्हणजे अजिबात नवीन घ्यायचं नाही जोपर्यंत तुम्ही आयडियल वजनावरती येत नाही. नाही अजून घेतलीच नाही. नाहीतर तुम्ही भरपूर वेळा कपडे घेऊन घेऊन ते पैसे जे आहेत ना इकडे घालवता. येस. आणि अजून किती किलो वजन कमी करायचं आहे मग तुम्हाला? अजून 10 किलो. त्यासाठी नाराज अजिबात व्हायचं नाही. ठीक आहे, कारण मुलगा जर एखादा व्यवस्थित अभ्यास करत असेल तर तो 100% नापास होऊ शकत नाही. पास होणार तो पण चांगल्या मार्गाने. नाही म्हणून नाही नाही, तुम्ही सर्व नाराज गोष्टी नाराज होणार याच्या पहिलं मी 2 लाखाचं औषध खाल्लेलं आहे. हेच औषध खाल्लंय. हा, पण ते कसं होतं, त्याच खायचं जसं कोच नव्हते ना, सांगणारे नव्हते, नुसतं औषध खाजन जेवायचं काही का. म्हणजे फक्त तेच औषध यातून खाल्लं. फायदा नाही, त्यासाठी कोच पण पाहिजे चांगले. मग असं कसं, तरच उपयोग आहे, नाही तर मग काय उपयोग नाही. मी लई खाल्लेलं आहे. किती खाल्लंय? 2 लाखाचं खाल्लं होतं पहिले. इथं कोणाकडे आहेत का 2 लाख रुपये, ज्यांना असं वाटतंय हे फक्त फ्युल मी खातो आणि वजन कमी होईल, आणि कोचची मला त्याच्यात काही गरज नाही. त्याच्यात उपयोग झाला नाही काही. म्हणजे मग बघा, 2 लाख रुपये घालवण्याची आपली कॅपॅसिटी असेल तर 100% तुम्ही कोचने सांगितल्याप्रमाणे नाही फॉलो केलं तरी आम्हाला काय फरक पडत. येस. आणि काकूंचा अनुभव कसा आहे ना? आता ती स्वयंपाक करते, आता तिचं मणक्याचं ऑपरेशन केलं तर आम्ही, हे दुखत होतं तर रत्नागिरीला जाऊ. अरे ती बापरे, आमच्याकडे आला होता तुम्ही? हा, तर लंगडायचीच, चालता यायचं नाही, सगळे हातपाय दुखायचे. पण आता एकदम भारी काम करते सगळं जोरात. आज म्हणजे सकाळी बघा. मी जातो फिरायला ना,
तरी माझ्या संग फिरायला येते, पण निम्यातून मागे येते ती, मी पण पुढे जातो. 100% एक दिवस त्यांचं पूर्ण वजन कमी झालं, एक दिवस तुमच्या पुढे असणार आहे. थोडा वेळ द्या फक्त काकूंसाठी. आणि काकू लिहून घेतात. हा, पण आज ते स्वयंपाक करते, आज जरा जत्रा आज काय खेत्रा. नाही, आज अनुभव आहेत 100%. आणि लिहून घेतल्यानंतर फायदा होणार आहे. त्यांचं वय किती आहे? त्याच 62-63 आहे. 62 वयामध्ये बघा काकू लिहून घेतात. आणि आपण एवढं वय आहे की आपण ते लिहून घेण्याची आपल्याला आत्ता गरज आहे ते लिहून घेत नाही. 100% 62-63 वयामध्ये यांनी किती हजाराच्या गोळ्या खाल्ल्यात महिन्याला? 5,000च्या. तुम्हाला 100% 65 वयापर्यंत ट्रिपलच, म्हणजे महागाई वाढत आहे, ट्रिपलच गोळ्या लागणार 15,000. तर तुम्ही योग्यरित्या व्यवस्थित गायडन्स घेऊन जर वजन कमी करत नसेल तर खूप छान काकांचा अनुभव आहे. एज ऑफ 65 यांनी 21 किलो वजन कमी केले आहे. आणि राहिलेलं आहे ते पण 100% कमी करणार आहेत. ते थांबणार नाही दादा. 2 लाख घालवलेत ना, आता हेच किती पण जाऊ दे, त्याचं वजन कमी होते. मेडिसिन पण झालेत ना, बाद झालंय. येस, पुढे जाऊयात आपण आता.